हॅलो हाय नमस्कार मंडळी. घरातली सगळी कामं झाली, किचन ओटा वगैरे छान असं आवरून घेतलं, म्हणजे सकाळची सगळी कामं झाली आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे. तर आता काय करायचं, चला म्हटलं आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर दुपारपासून मी थोडासा आता ब्लॉग शूट करते आहे, तर सपोर्ट करा प्लीज. लाईक करत जा, कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जा. प्रत्येक गृहिणीचं असंच असते ना, स्वयंपाक वगैरे झाला की किचन ओटा गॅस वगैरे छान अशी चकचकीत आवरून ठेवायची. आणि ह्यावेळी रुद्रांश गेला शाळेत, त्याचे पप्पाही गेले आपल्या कामावर आणि मी एकटीच आहे. इतका कंटाळा वाटत असतो ना, तर अशा वेळेस काही ना काहीतरी कामं सुचत असतात आपल्याला. जी कामं करायची नसतील तरी तीसुद्धा आपण कामं करून घेतो, म्हणजे कुठेतरी आपण स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, माझं नाही मस्त का? असं किचन आवरून झालेलं आहे. गॅस ओटाच घासून पुसून ठेवला. दररोज साबणीने नाही घासलं का त्यांना घासलं तरी चालते, कारण मी चकचकीतच ठेवते. आज जरा साबणीने मस्त असा घासून घेतला. रात्री मी भांडे घासले होते तरी सुद्धा हे सकाळचेच भांडे आहेत. कोणी म्हणेल का हे सकाळचे भांडे आहेत? जेवण फक्त माझं झालं, बाकी रुद्रांशच्या पप्पाचं पण नाही झालं. रुद्रांश तर खैर सकाळी काहीतरी खाऊन जातो, पण त्याचेही भांडे नसतात. एवढे भांडे पडले आहेत, बाप रे किती भांडे पडतात, किती भांडे घासण्यामध्ये आपला वेळ जातो. मध्ये ठेवण्यासाठी हा असा एक दगड आणला, कारण ना हा कासव आहे तो सारखा पाण्यातच राहत होता आणि मान उचलून मग त्याला श्वास घ्यायला वगैरे निघत होता. म्हणून मग आता दगड आणला. मी मैदानाकडे फिरायला जाते तिकडून. आणि कसं कासव जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो. जरी आपण मला असं पाळीव प्राण्याचं काही असं पाडलं पाहिजे असं नाही, त्यांना एक बंदिस्त जीवन लागते ना आपण जेव्हा पाडतो तेव्हा. आणि निसर्गामध्ये असतात तेव्हा ते स्वतंत्रपणे कुठेही फिरत असतात, आपल्या मनानुसार वागत असतात. पण जेव्हा आपण घरी पाडतो त्यावेळेस ते बंदिस्त जीवन जगत असतात. मला नाही आवडत. पण हा आमचा रुद्रांश आहे ना, लवबर्ड पण त्यांनी त्यांच्याच आग्रहाने आणले होते, म्हणजे आणले. आणि हा कासू पण, फिश पण, म्हणजे अरे तो तर सगळेच प्राणी माझ्या घरी आणून दे म्हणतो. आता मग माकडाला पण आणून दे म्हणतो, खारुताईला पण आणून दे, कुत्र्याला पण आणून दे, सस्याला पण आणून दे. सगळेच प्राणी कसं आपण पाळत बसू. हा कासू आम्ही गेलो होतो गावाला, तर माझ्या सासरी होतं तर त्यांनी आणून घेतलं होतं. आता त्याच्या पुढे आपण पण म्हणजे हट्ट करतात मुलं, तर आपण हे करू शकत नाही. आता कितीतरी दिवस ठेवू, नंतर आम्ही सोडून देऊ. पण आता त्याला एकदम आरामशीर असं बसायला उठायला चांगलं होते. हा दगड आणला तर एवढं म्हणा की माझ्या टोक फुटू नये, पण छान झालं त्याला बसायला उठायला कासवाला. आता बघा स्वतःच चढतो दगडावरती आणि स्वतःच उतरतो. आता खायचं पण दगडावरच ठेवावं लागेल असं वाटते मला. आणि हा बहुतेक ना आम्ही जे बोलतो ते याला सगळं कळते. जसं आम्ही म्हणतो ना ये ये इकडे, जर असं काढलं आम्ही फरशीवर बाहेर काढलं पाण्यातून आणि इकडे तिकडे फिरतो, त्याला ये ये म्हटलं ना तर तो डोका उचलून पाहतो. आम्ही जर असं बोलत राहिलो ना तर एकदम डोका उचलून बघतो. आमचे लवबर्ड पण तसे समजदार होते. दोघे पण वारले बिचारे, खरंच चांगलं नाही वाटलं. तसं दाणे वगैरे आहेत त्यांचे. आणि दुसरं पण आणायचा विचार चाललाय. आता रुद्रांशचाच विचार चाललाय आणि माझ्या नवऱ्याला पण आवड आहे, त्याला तर काय काय त्याला पण आवड आहे आणि त्याच्यामुळे त्या रुद्रांशला आवड झाली. पण सगळं मलाच करावं लागते. दोघे काही करत नाही त्यांची साफसफाई. पण मी कासवाची साफसफाई नाही करत. रुद्रांश पाण्यातून काढतो तेव्हाच मी पाणी वगैरे फेकून देते, बाकी तोच. मी हात पण नाही लावत कासवाला. मला असं भीती वाटते बाबा, मी कधी नाही लावली हात. दुसऱ्या दिवशीची सकाळ, मला वाटलं की शाळाच आहे म्हणून मी उठल्या उठल्या स्वयंपाकाला लागली. तर ईद होती. ईद मुबारक तुम्हा सगळ्यांना. आपल्या भारतामध्ये सर्व धर्म सहिष्णुता आहे, आपण सगळ्या धर्माचा आदर करतो, नाही का? तर त्यांच्या वतीने ईद मुबारक आपल्या मुस्लिम बांधवांना. आणि सकाळी इथे माझी कामं चालू होती. माझ्या नंदेचे दीर आले होते सकाळी सकाळी, एकदम सकाळी आले होते. मग त्यांचा चहा नाश्ता वगैरे करून दिला आणि मग लक्षात स्वयंपाक ठेवली. मला वाटलं शाळा आहे, पण लक्षात आलं मग ईद आहे आणि सुट्टी आहे. रक्षाबंधनला येणार नव्हत्या आमच्या ननदबाई, तर त्यांनी आपल्या दिराच्या हाती राखी पाठवली होती रुद्रांसाठी आणि रुद्रांशच्या पप्पासाठी. नारळ, रुमाल असं काहीसं साहित्य त्यांनी सगळं पाठवलं होतं, म्हणजे त्यांना यायला नाही मिळणार. बरं आहे आम्ही गावी जाऊ, नाही तर ते येतात त्याच्यानंतरच आम्ही जातो. तसं तर त्या प्रत्येक राखीला येत नाही, कधीतरी येतात. सण त्योहार असतील, उत्सव असतील तर एकमेक भेटलंच पाहिजे, नाही का? चांगली गोष्ट आहे. नाहीतर इतर वेळी आपण फोनवरच हालचाल विचारतो लांबूनच. आजकाल कसं प्रत्येकांजवळ मोबाईल झालं, सगळे लोक स्टेटस ठेवतात, स्टोरी ठेवतात, त्याच्यावरून सगळं कळून जातो की कोणाचं काय चाललंय आणि कोणाचं काय नाही. तर सण त्योहाराच्या निमित्ताने का होईना एकत्र तर आलीच पाहिजे. पण असे काहीसे लोक असतात येत नाही. जाऊ दे त्यांच्या, सोडा. ज्यांना जसं जमते तसं ते करतात. आपलंही तसंच आहे, आपल्याला जसं जमते तसं आपण आपल्या सोयीनुसार करतो. उपवास पुत्रदा एकादशीचा तर 23 आणि 24 दोन्ही दिवस होता. एक तर मी 23ला ठेवली होती, मग सोमवारचा श्रावण सोमवार पण पडत होता. आता सोमवारच्या दिवशी तर मी दिवसाला फराळ वगैरे काहीच केलं नव्हतं. म्हटलं चला रात्रीचा पण आता उपवास करूया आपण, म्हणजे आपली म्हणजे एकादशी जर कालची असेल आणि आजची, म्हणजे 2 दिवस दाखवतात ना, तर होईल आपली पक्की. म्हणून मी
बनवला होता साबुदाणा. तर ते शेंगदाणे कुटून वगैरे नाही बनवला मी, अख्ख्या घातले आणि बनवला. एकतर मला साबुदाण्याचा प्रकार आवडत नाही, थोडंसं खाल्लं तर ठीक आहे. आणि एक थोडीशी मोठी काकडी होती ते कापली, बस झालं. आणि ते 4 साबुदाण्याचे पापड तळले. थोडासा साबुदाणा आहे जे की रुद्रांशी पप्पा खातील. आता बस झाला मला एवढंच. तर मी असं जेवते. रात्रीला मी कालच्या रात्रीला म्हणजे रविवारच्या रात्रीला, म्हणजे कालची 23ची पण होती ना एकादशी, तर मी कालच्या रात्रीला मी काय खाल्लं नव्हतं. आणि आज काय म्हणतात साबुदाणा आमच्या घरी नव्हता, मग मी बाहेर गेली होती, येता येता आणली. तर थोडंसं भिजवली होती त्याच्यातच. दुपारी गेले होते दवाखान्यात, एवढे सारे गोळ्या गोळ्या खाल्ल्यामुळे सुद्धा वेट गेन होत असेल, पोटावर चरबी सुटत असेल नाही का. पण खावंच लागेल काही दिवस. कशासाठी ते मी आता सांगणार नाही, पण असा होता आजचा ब्लॉग. आवडला तर लाईक करा.